सध्या विदर्भातील बार्शी टाकळी तालुक्यातील कान्हेरी गाव थेट जपानमध्ये गाजतंय। कोणामुळे? मूळचे कन्हेरी गावचे पण आता जपानमध्ये स्थित मोहन भटकर यांच्यामुळे। मोहन भटकर व त्यांचे दोन बंधू गोपाल आणि संदीप यांनी आपल्या गावचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्याचा विडा उचललाय। भटकरांच्या मातोश्रींनी पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण घेतलंय आणि आता संपूर्ण परिवारानं स्वतःला या पाण्याच्या कामामध्ये झोकून दिलंय। बॅटल अगेन्स्ट ड्राउट या कान्हेरी गावच्या फेसबुक पेजद्वारे ते जलसंधारणाची चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतायत। तिथे जपानमध्ये मोहन भटकर यांनी तर कमालच केली। आपल्या सर्व जपानी आणि भारतीय सहकाऱ्यांना तसंच मित्रांना एकत्र करून त्यांना वॉटर कप स्पर्धेविषयी प्रेझेंटेशन दिलं। कॉम्पिटिशन बिटवीन डिफरंट विलेजेस टू डू द मॅक्सिमम वॉटर कन्झर्वेशन वर्क। हे प्रेझेंटेशन इतकं प्रभावी होतं की त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि टोकियो मराठी मंडळाकडून एकूण मिळून तब्बल 5 लाख येन इतका निधी कान्हेरी गावातल्या जलसंधारणाच्या कामासाठी मिळाला। पाणी फाउंडेशन जलसंधारणाच्या कामासाठी खूप कष्ट घेत आहे। मला आशा आहे की 2017च्या वॉटर कप मध्ये कान्हेरीची लोक खूप छान काम करतील। कान्हेरीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। पाणी फाउंडेशन सरकारच्या सोबतीनं जलसंधारणाचं खूप महत्त्वपूर्ण काम करत आहे। या चळवळीत कान्हेरी आणि इतर गावांना आमचा पाठिंबा आहे। तिथली परिस्थिती नक्कीच खूप कठीण असेल, पण इथून जपानमधून आम्हाला जेवढं जमेल तेवढी मदत करायला आवडेल। कान्हेरीला खूप खूप शुभेच्छा। वॉटर कप स्पर्धा आणि कान्हेरी गाव भटकरांच्या जपानी मित्रांमध्ये इतके लोकप्रिय झाले आहेत की त्यांनी हा खास संदेश पाठवलाय। हार्दिक शुभेच्छा।